करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आजचा आपला 113वा भाग, आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक, यामध्ये आपल्या जिव्हाळ्याचा असणारा विषय सोने आणि रिअल इस्टेट मधली गुंतवणूक याविषयी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या वाडवडिलांनी सांगून ठेवलेलं एका परंपरागत या ठिकाणी जे सांगितलेलं असतं ते आपण ऐकलेलं असतो, ऐकत पुढे येत असतो. आणि ते महत्वाचं असतं की सोन्यामधली गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक, त्याच्यानंतर जमिनीमधली गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक. म्हणजे रिअल इस्टेट आणि सोनं हे सगळ्यात जास्त गुंतवणुकीचे विश्वासू सोर्स हे भारतीयांचे आहेत. सोन्याचे काही आधुनिक प्रकार काही आलेत, म्हणजे फिजिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड आणि या ठिकाणी SGB बॉन्ड जे आहेत ते त्या पद्धतीचे सोन्याचे आले. रिअल इस्टेटचे प्रकार बघितले तर रेसिडेन्शियल, कमर्शियल किंवा रिकाम्या जागा ज्याला म्हणतो आपण त्या घेत असतो. पण तिन्ही मध्ये आपल्याला आज बघायचं आहे की रिस्क कॅल्क्युलेशन कसं होतं, तिन्ही मध्ये आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, इंटरनॅशनल लेवलला कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी घेतली जाते, आखली जात असते आणि कोणत्या वयामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला उपयोगाला पडू शकतात, याचा एक सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हे लक्षात घ्या की ही जी माहिती मी आज तुम्हाला सांगतोय याच्यावर मतमतांतर बऱ्याच लोकांची असतात आणि ते सिच्युएशनल असतात त्यावेळेची, लक्षात घ्या. त्यामुळे ते व्हेरीफाय करणं, आपल्या सिच्युएशननुसार निर्णय घेणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. एक्झाम्पल बघत असताना एक एक्झाम्पल आहे, 1990 मध्ये नाशिकमध्ये एका व्यक्तीने 50 ग्राम सोनं विकत घेतलं. 3200 रुपये भाव होता, सॉरी 10, त्यावेळेला 3200 रुपये या ठिकाणी भाव होता, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. 16,000 रुपये गुंतवणूक त्याची झाली होती आणि साधारणतः या ठिकाणी 2025 मध्ये त्याच 50 ग्राम सोन्याचा भाव जो आहे तो 5,50,000 रुपये झाला होता. म्हणजे किंमत त्याची जी आहे, लक्षात घ्या. म्हणजे साधारणतः 34 पट वाढ त्याची झाली. म्हणजे आपल्याला त्यांना वार्षिक रिटर्न्स हा 10.8% मिळाला. दुसरा भाग, पुण्यातल्या हडपसर सारख्या भागामध्ये एक 2 BHK फ्लॅट 18 लाखाला घेतला होता 2005 मध्ये, लोननी घेतलेला होता. तो फ्लॅट 2025 मध्ये 1.2 CR म्हणजे 1,20,00,000 या ठिकाणी विकला गेला. 6.6% पट तो वाढला. म्हणजे रिटर्न्स किती मिळाले वार्षिक? 9.8% मिळाले. हे दोघंही श्रीमंत झाले, बरोबर, आकडेवारीचा विचार करतात त्याच्यामध्ये. पण काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला माहित असणं गरजेचं. माहिती जी आहे, स्टॅटिस्टिक जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भारतीयांची एकूण संपत्ती जी आहे लक्षात, ती साधारणतः या ठिकाणी इंडिव्हिज्युअल जी काय असेट आहे ती 1,00,000 कोटीच्या घरात या ठिकाणी जाते, 1,000 लाख कोटीच्या घरात जाते. तर त्यापैकी रिअल इस्टेटमध्ये 77% संपत्ती ही रिअल इस्टेट आणि गोल्डमध्ये आहे, फक्त लक्षात घ्या, असेट क्लासमध्ये. भारत हा जगातला सगळ्यात 1 नंबरचा देश आहे सोनं खरेदीच्या बाबतीमध्ये, कारण साधारणतः 25,000 टनापेक्षा जास्त सोनं हे साठा घरात आहे, घरात भारतीयांच्या. भारतीयांची कुटुंब सरासरी या ठिकाणी 25 ते 50% संपत्ती ही सोन्यामध्ये असते. आणि जागतिक लेवलला तुलना करता या ठिकाणी अमेरिकांकडे 30% स्टॉक आणि भारतीयांकडे 3% फक्त स्टॉक असतात, लक्षात घ्या. वेगळ्या पद्धतीचे शेअर जे आपण स्वीकारलेले असतात, घेतलेले असतात. आता टॉपचे इन्व्हेस्टर जे आहेत, जसे की वॉरन बफेट असेल किंवा बाकीचे जे काही तुम्ही ज्यांना फॉलो करता इन्व्हेस्टर म्हणून, लक्षात घ्या, तर यांच्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 10% पेक्षा जास्त गोल्ड असत नाही. 5 ते 10% फक्त गोल्ड त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बघायला मिळतं. पण कंपॅरेटिव्हली इंडियन्समध्ये बघितलं तर आपण या ठिकाणी खूप जास्त सोनं खरेदी करतो, तेही दागिन्याच्या स्वरूपामध्ये असतं, जिथं रिटर्न्स कमी मिळतात, लक्षात घ्या. आपण प्रॉपर्टी ज्या वेळेला खरेदी करून ठेवतो त्यावेळेला लिक्विडिटी कमी झालेली असते. आणि स्टॉकमध्ये ज्या वेळेला आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेला म्युच्युअल फंड्स आणि स्टॉकमध्ये रिटर्न्स जास्त या ठिकाणी मिळत असतात. हे संतुलन जे आहे, बॅलन्स जो आहे, तो बॅलन्स साधता यायला पाहिजे. पण हे बघण्यापूर्वी का भारतीय लोकांना सोनं आणि रिअल इस्टेट हे अत्यंत प्रिय वाटतं, का तिथं विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून का बघितलं जातं? कारण आपली जी सिंधू परंपरा आहे, सिंधू संस्कृतीपासून 5,000 वर्षांची जी परंपरा आहे, तिथं धार्मिक उत्सवामध्ये, लग्न, पूजा, सण यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचं महत्व या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे दिवाळी, धनत्रयोदशी, अक्षय तृतीया आपण सोनं खरेदीचा एक मुहूर्त पकडतो आणि त्यावेळेला सोन्याची खरेदी केली जाते. अडचणीच्या वेळेला लगेचच ते जर मोडायचं असेल तर गावातल्या गावात या ठिकाणी लगेच विश्वासू बँकेत ठेवून ते मोडता येतं. स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य हे त्या दागिन्यांमधनं असतं, लक्षात, त्याच्या पद्धतीने. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. आता सोन्यात गुंतवणूक का करावी? त्याच्यामधलं पहिलं, महागाई कितीही वाढली तरी सोन्याच्या दरावर फार फरक पडत नाही, ते टिकून राहतं, लक्षात, त्याच्या पद्धतीत. दुसरं महत्वाचं, युद्ध असेल, मंदी असेल, याचा फारसा परिणाम डायरेक्ट सोन्याच्या याच्यावर होत नाही.
जगभर विकता येतं इतकी त्याची लिक्विडिटी आहे. स्टॉक पडले तरी सोनं तुमचं टिकून राहतं. कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही. आलं लक्षात? हे स्वतंत्र या ठिकाणी तुमच्या तुमच्या ह्याच्यात असतं, त्यामुळे तिथं भारतात त्यामुळे मोठा विश्वास आहे आणि लॉंग टर्म असेट बिल्डर आहे ते. म्हणजे त्यात ग्रोथच होते असं या ठिकाणी अनुभवलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी भारतीयांमध्ये सोन्याचा किंवा रिअल इस्टेटचा या ठिकाणी वाटा जास्त असतो, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, सोनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यायला काय अग्रीमेंट करावं लागत नाही, तर त्याला पुन्हा टॅक्स भरावे लागत नाहीत. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ते तुम्ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या ठिकाणी इझी पास डाऊन करू शकता. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं ऐतिहासिक रिटर्न्स जे आतापर्यंत मिळालेले आहेत 1970 ते 2025 पर्यंत 55 वर्षामध्ये सातत्यानं अॅन्युअल रिटर्न सोन्याचा जो आहे तो 9.8% मिळालेला आहे. 2000 पासून 2025 या 25 वर्षांमध्ये 11.8% रिटर्न सोन्याने दिलेला आहे. आणि 15 ते 25 या 10 वर्षामध्ये 12.5% रिटर्न सोन्याने दिलेला आहे. आणि 2020 ते 25 हा त्यातला वेगळा भाग जर काढला तर त्या 5 वर्षामध्ये 18% रिटर्न्स हे सोन्यामध्ये दिलेले आहेत. हे लक्षात त्याच्यावरती. मग सोन्याच्या गुंतवणुकीचे प्रकार किती आहेत हे लक्षात घ्या. एकूण 6 प्रकार आहेत. त्याच्यामधले एक फिजिकल गोल्ड म्हणजे ज्वेलरी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ज्वेलरी असते, बार असतात किंवा कॉईन असतात, लक्षात त्याच्यामध्ये. तर हे वापरता येणं सण समारंभासाठी असतं. पण दागिन्यांमधलं जे काही सोनं असतं त्याच्यामध्ये 20 ते 25% मेकिंग चार्जेस आपले जात असतात. त्याची थोडीशी या ठिकाणी शुद्धता जी आहे ती कमी असते. आपल्याला चोरीचं किंवा चोरीची भीती असते, लॉकरचा खर्च पुन्हा करावा लागतो. रिटर्न्स कम्पॅरेटिव्हली कमी मिळतात. त्याच्याऐवजी बार किंवा कॉइन्स जे असतात, लक्षात घ्या, त्याच्यामधली शुद्धता जास्त असते, कारण त्याच्यावर बऱ्यापैकी हॉलमार्किंग असतं. मेकिंग चार्जेस कमी असतात, 2 ते 5% मेकिंग चार्जेस असतात. साठवणुकीची अडचण इथेही आहेच, हे लक्षात घ्या. पण या ठिकाणी रिटर्न्स मात्र याला चांगले मिळतात, हे लक्षात घ्या. डिजिटल गोल्ड हे आता आपल्या पिढीचं या ठिकाणी जास्त आवडीचा भाग आहे. म्हणजे 1 रुपयापासून पण तुम्ही सोनं खरेदी करू शकता. आज तुम्ही बघितलं पेटीएम, फोन पे, गुगल पे, तनिष्क डिजिटल, सगळीकडे डिजिटल गोल्ड पर्चेसिंगचे ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि मग आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे त्यातले ऑप्शन्स निवडून पुढे जाऊ शकतो. शुद्ध 24 कॅरेट सोनं याच्या माध्यमातून खरेदी करता येतं, कधीही विकता येतं. याला फक्त या ठिकाणी स्टोरेज फी जी आहे ते साधारणतः 0.5 to 2% या ठिकाणी लागते. 5 वर्षाची त्याला एक मिनिमम मर्यादा मात्र कन्वर्ट करण्यासाठीची आहे. हा एक त्यातला ड्रॉबॅक सांगता येईल आपल्याला. आता जे शासनानं बॉन्ड आणलेत या ठिकाणी, गव्हर्नमेंटचे या ठिकाणी, ठीक आहे, सेव्हिजियस गोल्ड बॉन्ड म्हणून या ठिकाणी ते आणले जात आहेत. लक्षात घ्या. आरबीआय आणि भारत सरकारची हमी असणारं सर्वात सुरक्षित सोनं मानलं जातं, हे लक्षात घ्या. साधारणतः 2.5% वार्षिक व्याज प्लस सोन्याच्या किमतीतील वाढ ही मिळत असते. 8 वर्षाची मुदत आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला प्रीमॅच्युअर विड्रॉल करणं देखील शक्य आहे. याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स फ्री आहे. म्हणजे 8 वर्षानंतर तुम्ही जर विड्रॉल केलात तर याच्यावर तुम्हाला त्याच्यावर मिळणारे व्याज आणि त्याच्यावर मिळणारे या ठिकाणी सोन्याच्या दरातला फरक, याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. स्टोरेजचा खर्च नाही, मेकिंग चार्जेस नाही आहेत, ठीक आहे. फक्त वार्षिक तुम्ही या ठिकाणी 4 किलो मॅक्झिमम घेऊ शकता. आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली जर असेल, हिंदू संयुक्त कुटुंब ज्याला म्हणतो आपण, एकत्र कुटुंब म्हणतो आपण त्याला, लक्षात घ्या, तर तरी या ठिकाणी 20 किलो सोनं आपण एका कुटुंबाचं म्हणून तुम्ही त्या बॉन्डमध्ये परचेस करू शकता. इथपर्यंत मर्यादा दिलेल्या आहेत. SBI, HDFC, ICICI, पोस्ट ऑफिस, BSE, NSE अशा ठिकाणाहून तुम्ही या पद्धतीचे सोनं परचेस करू शकता, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणून या ठिकाणी गोल्ड ETF उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. म्हणजे डिमॅट अकाउंटवर सोनं खरेदी करता येतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज तिथं तुम्हाला ETF उपलब्ध करून देत असतात. स्टोरेजचा इश्यू नाही, कधीही स्टॉक मार्केटमध्ये विकता येते, लिक्विडिटी जास्त राहते त्याच्यामध्ये. आणि मग तुम्हाला या ठिकाणी त्याचा जो काही या ठिकाणी एक्सपेन्स रेशो जर बघितला तर अगदी 0.5% ते 1% पर्यंत असतो. छोट्या 50 रुपयापासून तुम्ही त्याची सुरुवात करू शकता, हे लक्षात घ्या. गोल्ड म्युच्युअल फंड्स म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड्स या ठिकाणी सोन्याच्या ETF मध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड्स आहेत. SIP शक्य आहे. दर महिन्याला 500 रुपयाची SIP तुम्ही मिनिमम या ठिकाणी सुरू करू शकता. या पद्धतीचे ऑप्शन्स देखील आहे. त्याला डीमॅट अकाउंटची गरज नाही आहे, लक्षात घ्या. गोल्ड मायनिंग कंपनी स्टॉक म्हणजे जे काही या ठिकाणी मणिपुरम, मुथूट फायनान्स असेल यासारख्या गोष्टींचे या ठिकाणी जे काही स्टॉक आहेत हे स्टॉक तुम्हाला या ठिकाणी त्याच लेवलचे रिटर्न्स उपलब्ध करून देतात. फक्त रिस्क थोडीशी याच्यामध्ये जास्त असते.
आता कंपॅरिझन बघा, आपण या ठिकाणी साधारणतः हे करू की दागिने खरेदी करायचे असेल तर मिनिमम 1,000 रुपये तर खरेदी करावं लागेल. त्यात 25% ते 50%, 20% ते 25% मेकिंग चार्जेस जाणार आहेत. लॉकर लागणार तुम्हाला किंवा त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही आहे, हे लक्षात घ्या. टॅक्स त्याला या ठिकाणी लॉंग टर्मच्या याच्यामध्ये द्यावा लागतो. लिक्विडिटी तुमची मिडियम राहतेच त्याच्यामध्ये, आणि विश्वासार्हता म्हणजे वैयक्तिक कुठल्या दुकानातून घेतला तो ब्रँड काय त्याच्यावर राहतं. डिजिटल 1 रुपयापासून सुरू करू शकता. मेकिंग चार्जेस 0. लक्षात, स्टोरेजची काही गरज नाही, व्याज त्याच्यावर काही मिळत नाही. लक्षात, गेन जो आहे त्याच्यामध्ये तुमचा तो टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे. ऍपची विश्वासार्हता, जे ऍप कुठल्या ऍपवर तुम्ही घेताय ते डिपेंड आहे, लक्षात घ्या. त्यानंतर ज्या ठिकाणची गव्हर्नमेंट बॉन्ड सांगितले ते 5,000 पासून सुरुवात करू शकता. चार्जेस काहीच नाही, स्टोरेज काहीच नाही, व्याज 2.5% गव्हर्नमेंट तुम्हाला देते त्या पैशांवर. म्हणजे सोन्यात वाढणारी सोन्यात जे काही या ठिकाणी दरात वाढ होणार आहे ती तर मिळणारच तुम्हाला, प्लस तुम्हाला व्याज देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि या ठिकाणी हे टॅक्स फ्री उत्पन्न असणार आहे. कमी लिक्विडिटी त्याची देखील आहे, कारण ते 8 वर्षासाठी मिनिमम तुमचे या ठिकाणी ब्लॉक होतात किंवा 5 वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी ते प्रीमॅच्युअर विड्रॉल करता येतात, हे लक्षात घ्या. आरबीआय सारख्या संस्थेची विश्वासार्हता याच्यावर आहे. आता ईएफटी ज्याच्यावर आपण बोललो, ते ईएफटीच्या बाबतीमध्ये 50 रुपयापासून पण सुरुवात करू शकता. डिमॅट अकाउंटची याला गरज आहे. मेकिंग चार्जेस काहीच नाही आहेत, लक्षात घ्या. लॉकरचे चार्जेस काहीच नाहीत. लॉंग टर्म तुमचं जे काय टॅक्स आहे, कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो टॅक्स याला या ठिकाणी लागतो. लिक्विडिटी जास्त राहते. आज दुपारी सकाळी संध्याकाळी कधी वाटेल त्यावेळेला तुम्ही त्याचं या ठिकाणी करू शकता. आणि सेबी सारखी एक विश्वासार्ह संस्था त्याच्या पाठीशी आहे. म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये सेम 500 रुपयापासून इन्व्हेस्ट करू शकता. मेकिंग चार्जेस नाही आहेत, लक्षात. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो लागतो. जास्त या ठिकाणी तुमची लिक्विडिटी राहते. सेबी सारखी संस्था इथेही आहे. आणि कॉइन्सच्या बाबतीमध्ये जर बघत असाल तर सेम 5,000 पासून सुरुवात करू शकता. 2 ते 5% त्याचे मेकिंग चार्जेस आहेत. लॉकरची गरज याला असते. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स याला लागतो. मध्यम प्रमाणात त्याची लिक्विडिटी आहे आणि याला देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गॅरंटी मांडली जाते, लक्षात घ्या. आता एक टेक्निकल किंवा यातले एक्सपर्ट काय शिफारस करतात, लक्षात घ्या, की सोन्यातली इन्व्हेस्टमेंट कशा भागात विभागली गेली पाहिजे. तर 50% लॉंग टर्म वेल्थसाठी तुमचे गव्हर्नमेंट बॉन्ड असू देत, 30% त्यातले ETF असू दे, 20% डिजिटल गोल्ड असू दे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे सोनं वापरता येऊ शकतं, हे लक्षात घ्या. दागिने म्हणून जे बनवायचे आहेत ते वेगळे बनवा. गुंतवणुकीसाठी जे सोनं घेतोय आपण ते या मॉडेलमध्ये असू दे. तुम्हाला आठवत असेल की तुमची आजी असेल, तुमची आई असेल, यांनी अगोदरच्या कालावधीमध्ये काय केलं होतं, तर मेकिंग चार्जेस लागू नये म्हणून ते वळीचं सोनं घ्यायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये या ठिकाणी कमी चार्ज लागतात, फक्त वळ्या घ्यायच्या, मग त्या पाहिजे त्या वेळेला कन्वर्ट करता येतात. म्हणजे ही त्यांची हुशारी होती. ते त्यावेळेला मेकिंग चार्जेस जास्त जाऊ नये त्याची काळजी ते करायचे. त्यावेळेला हे आधुनिक पर्याय उपलब्ध नव्हते. तर हे पर्याय तुम्ही समजून घेणं, तुम्ही व्हेरीफाय करणं आणि तुम्ही त्या पिढीला देखील समजावून सांगणं, ते लगेच समजून येऊ शकतात, हे लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. आता रिअल इस्टेटचा जो भाग आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आपल्याला काय वाटतं की मला माझं स्वतःचं घर असायलाच पाहिजे, हे एक आहे. आणि तेच पहिल्यांदा तेच गेलं पाहिजे, हा एक महत्वाचा भाग असतो, लक्षात. आपण बघत असतो म्हणजे माणसाची सुरक्षितता आहे, कौटुंबिक आर्थिक सुरक्षा आहे, दीर्घकालीन गुंतवणूक आहे, असं सांस्कृतिक महत्व त्याला दिलं जातं. लग्नाच्या वेळेला बऱ्याच वेळा मुलांना विचारलं जाते बाबा त्याचं घर स्वतःचं आहे का, लक्षात. म्हणजे अगोदर बघितलं जायचं की वडिलांच्या घरामध्ये तो राहतोय, वडिलांचं घर स्वतःच आहे का हे बघितलं जायचं. पण आता त्याच्याही पुढच्या लेवलच्या अपेक्षा आहेत अशा की त्या मुलाचं 25व्या-28व्या वर्षी ज्यावेळेला तो लग्न करत असेल त्यावेळेला त्याचं स्वतःचं घर असलं पाहिजे. अशा अपेक्षा या ठिकाणी बघितल्या जात असतात, हे लक्षात घ्या. हा काळ बदललेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की मार्केट साईज जी आहे रिअल इस्टेटची, साधारणतः 42 लाख कोटी रिअल इस्टेट इंडियन मार्केट आहे. 2030 मध्ये साधारणतः 100 लाख कोटीपर्यंत जाईल. जीडीपी मध्ये 7 to 8% योगदान त्यांचं असणार आहे. एम्प्लॉयमेंट बघितले तर 5 कोटी रोजगार या क्षेत्रामध्ये उपलब्ध होत आहेत. पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, NCR सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात वाढ आहे. रिअल इस्टेटचे प्रकार आपण सुरुवातीला बघितले. पहिला आहे रेसिडेन्शियल, त्यानंतर कमर्शियल, लँड आणि प्लॉट, लक्षात घ्या. मग रेसिडेन्शियल मध्ये फ्लॅट, अपार्टमेंट, इंडिपेंडेंट हाऊस किंवा विला, रो हाऊस, बंगलो किंवा या ठिकाणी प्लॉट घ्यायचं आणि कन्स्ट्रक्शन करायचं, या पद्धतीची गुंतवणूक आपण करतो. कमर्शियल मध्ये ऑफिस स्पेस असतात, शॉप असतात, रिटेल शॉप असतात. त्याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी रेसिडेन्स पेक्षा जास्त मिळतात, 8 ते 12%. फक्त रक्कम तुम्हाला इथं जास्त लागते. लँड आणि प्लॉटच्या बाबतीमध्ये ऍग्रिकल्चर लँड, NA प्लॉट, इंडस्ट्रीयल लँड या पद्धतीचं या ठिकाणी हे केलं जातं. याच्यात लिक्विडिटी थोडी कमी राहते. तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न्स मात्र यातनं
मिळू शकतात, लक्षात घ्या. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहेत काही, म्हणजे ज्याच्या स्टॉक मार्केट आहेत, स्टॉक मार्केटमध्ये रिअल इस्टेटमध्ये तुम्ही या ठिकाणी 300 रुपयापासून गुंतवणूक करू शकता आणि हे सगळे फायदे तुम्हाला त्याच्यामध्ये देखील उपलब्ध होतात, हे लक्षात घ्या. 7 ते 8% डिव्हिडंड या ठिकाणी आहे. लिक्विडिटी जास्त राहते. 2019 पासून भारतात उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची पण फार मोठी रक्कम तुमच्याकडे नाही आहे, हे लक्षात घ्या. तरी हा देखील पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर 6 नंबरचा प्रकार आहे हॉलिडे होम्स किंवा व्हॅकेशन रेंटल. म्हणजे थंड हवेची ठिकाणं, गोवा, लोणावळा, महाबळेश्वर, ऋषिकेश या ठिकाणी आपण एखादी प्रॉपर्टी घेऊन ती एअरबीएनबी सारख्या संस्थेकडं, एजन्सीकडे आपण या ठिकाणी मॅनेजमेंटला जर दिली तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्याचा फायदा आपल्याला मिळू, म्हणजे रेग्युलर रेंट पण मिळू शकतं आणि जशी व्हॅल्युएशन वाढेल तसा त्याचाही तुम्हाला फायदा मिळणार आहे, लक्षात घ्या. आता रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट रिटर्न्स कसे मिळाले? 2000 ते 2005 या सालामध्ये रेसिडेन्शियलला 8 ते 10% रिटर्न्स मिळाले. 20 ते 25 या कालावधीमध्ये जर बघितलं तर तेच रिटर्न 6 ते 8% म्हणजे खाली झालेले आहे. कमर्शियलमध्ये तुम्हाला 2 ते 25चा कालावधी बघितला तर साधारणतः 12%, 10 ते 12% मिळालेले आहेत. 20 ते 25 हा जो 5 वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये रिटर्न्स 8 ते 10%वर आलेले आहेत. आणि रिकामी जागा जी आहे त्याच्यावर जर बघितलं तुम्ही तर 12 ते 18% रिटर्न्स तुम्हाला 2000 ते 25 या 25 वर्षामध्ये मिळालेले आहेत. पण शेवटची 5 वर्ष 2020 ते 25 बघितलं तर ते रिटर्न तुमचे वाढलेले आहेत. 15 ते 20% रिटर्न्स त्या जागेवर तुम्हाला मिळालेले आहेत, हे लक्षात द्या त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचा देखील तुम्ही विचार करू शकता, हे लक्षात घ्या. आता ज्यावेळेला तुम्ही पोर्टफोलिओ तयार करता, तुम्ही आज विद्यार्थी आहात, 20 वर्ष तुम्ही पुढं 17, 18, 19, 20 वर्षाचे तुम्ही आहात, 21 वर्षाचे तुम्ही आहात, तुम्ही आता तुमचा पोर्टफोलिओ तयार करताय तर काय असावं त्याच्यामध्ये? उत्पन्न चालू होत असताना बघा, हे विचार तुमच्या अगोदरची जी पिढी आहे त्या पिढीनं वयाच्या 40 नंतर, 35 नंतर किंवा या ठिकाणी नोकरी लागून थोडं स्टेबल होऊन थोडं कर्ज वगैरे फेडल्यानंतर मग त्यांना हे पर्याय उपलब्ध झालेत, माहिती झालेत, हे समजून घ्या. करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करतोय की आज तुमचं अर्निंग चालू होण्याच्या अगोदर याविषयी किमान माहिती तुम्हाला असेल, म्हणजे आलेल्या उत्पन्नातून काय करायला पाहिजे हे किमान शोधू शकाल तुम्ही, ही ओळख करून देण्याचा प्रयत्न करिअर कट्टा करतोय. मग याच्यामध्ये तुमचं जे काही या ठिकाणी असेट मॅनेजमेंट असेल, पोर्टफोलिओ तयार होईल, मग त्याच्यामध्ये 70% पर्यंत तुमची इक्विटी किंवा स्टॉक फंड्स असावेत, म्युच्युअल फंड्स असावेत. 20% पर्यंत या ठिकाणी पीपीएफ किंवा एफडी तुमच्या असाव्यात डेप्टमध्ये. 10% गोल्ड असावं. रिअल इस्टेट आता लगेच सुरुवात करू नका. 20व्या वर्षी तुम्ही आयुष्याची सुरुवात करत असता, त्याला थोडासा वेळ द्या. 20 वर्षानंतर ज्या वेळेला तुम्ही थोडंसं एखाद्या प्रोफेशनमध्ये सेटल व्हायला 10 वर्ष जाणार आहेत, म्हणजे 30व्या वर्षापर्यंत तुम्ही याल, त्यावेळेला तुमचं 50% इक्विटी, 20% रिअल इस्टेट. कारण पहिलं घर तुमच्या डोक्यात असू शकतं, घरचे तुम्हाला स्वस्त बसू देणार नाहीत का तुम्हालाही वाटेल, त्यामुळे त्यावेळेला घर होईल. 20% डेप्ट आणि 10% गोल्ड, हे रेशो त्यांनी दिले. आता मी तुम्हाला हे सांगतोय की हे सगळे एक्सपर्टनी दिलेली मतं आहेत, हे लक्षात घ्या. मी ह्या क्षेत्रातला एक्सपर्ट नाही आहे, पण त्यांनी दिलेली मतं मी तुमच्यासमोर मांडत असताना तुमची एक जबाबदारी ही पण बनते की हे आपण व्हेरीफाय करायचं, त्याच्यावर जास्त रिसर्च करायचा, हे देखील गरजेचं आहे. हे फक्त जस्ट आय ओपनर म्हणून आपण याची माहिती घेतो की अशा या पद्धतीचे सूचना दिल्या जात आहेत, मार्केट असं काम करतं, हे पर्याय उपलब्ध आहेत, हे तुम्हाला सांगण्याचं काम आपण या सत्राच्या माध्यमातून करतोय, लक्षात घ्या. म्हणजे 30 वर्षाच्या वेळेला बघितल्यानंतर 50 वर्ष प्री रिटायरमेंट नंतरचं जे प्लॅनिंग, त्याच्यामध्ये इक्विटी थोडीशी कमी करतोय आपण, त्यांनी सांगितल्यानुसार 30% पर्यंत असावी. रिअल इस्टेट 30% असावं, डेप्ट किंवा एफडी किंवा बॉन्ड मध्ये 30% असावं आणि गोल्ड तुमचं 10% असावं, हे लक्षात घ्या. कारण तुमच्या वयाच्या पर्सेंटेजमध्ये लक्षात, म्हणजे तुमचं वय जेवढं आहे त्याच्या या ठिकाणी 50 वर्ष असेल तर त्याचे 5% म्हणा किंवा 10% म्हणा, असे या ठिकाणी त्याचे रेशो आहेत की कशा पद्धतीने तुमचे हे इन्व्हेस्टमेंट फ्लो असायला पाहिजेत. ह्या सगळ्यांवर टॅक्स देखील कसे बसतात त्याचा विचार आपण केला पाहिजे. लक्षात, फिजिकल गोल्ड 2 वर्षानंतर विकलं म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असतो. लक्षात, 2 वर्षाच्या आत विकलं तर, 2 वर्षाच्या नंतर जर विकलं तर लॉंग टर्म कॅपिटल गेन त्याला या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो, तो 12.5% एक्स्ट्रा असतो, हे लक्षात घ्या. लक्षात, त्याच्या आत जर विकलं तर तुम्हाला या ठिकाणी जेवढं तुमचं इन्कम टॅक्स स्लॅब आहे तेवढाच तुम्हाला त्याच्या आलेल्या पैशामध्ये किंवा प्रॉफिटमध्ये टॅक्स भरावा लागेल. पण जर तुम्ही लॉंग टर्मने विकलात तर त्याला 12.5% या ठिकाणी कॅपिटल गेन देखील या ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल गेन देखील तुम्हाला भरावा लागतो, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुमचे जे बॉन्ड आहेत 2.5% व्याज तुम्हाला त्याच्यावर मिळते. हे टॅक्सेबल इन्कम आहे स्लॅब प्रमाणे 8 वर्षाच्या आत जर तुम्ही काढलात.
8 वर्षाच्या नंतर काढलं तर तुम्हाला याच्यावर अजिबात टॅक्स लागत नाही. म्हणजे 5 वर्षाच्या नंतर कधीही विकलात प्रीमॅच्युअर तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागणार आहे. 5 वर्षानंतर 8 वर्षापर्यंत जर तुम्ही होल्ड करू शकलात आणि 8 वर्षानंतर जर विकलं तर तुम्हाला त्याचं सगळं इन्कम हे टॅक्स फ्री असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सोने जे दागिने जे आहे, दागिने ज्यावेळेला विकायला लागतं ना त्यावेळेला तुम्हाला डबल खर्च म्हणजे एकतर जीएसटी पे करावा लागतो, प्लस तुम्हाला या ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल गेन देखील पे करावा लागतो. हे स्वातंत्र्य तुम्हाला वरच्या ऑप्शन्स मध्ये आहे, हे खर्च लागत नाहीत, हे लक्षात. हा फरक समजून घ्या. ह्या चुका होतात म्हणजे आपल्याला माहित नसताना आपण म्हणतो गुंतवणुकीसाठी घ्यायचं आहे, मग सोनं खरेदी करतो, पुन्हा विकायला जातात त्यावेळेला त्याच्यावरचे टॅक्स आणि डिडक्शन बघितल्यानंतर वाटतं अरे हे काय झालं, म्हणजे मी ठीक आहे किंमत वाढली पण माझ्या हातात काही फार पडलं नाही. तर हे समजून घ्या पहिल्यांदा की हे हे देखील वाचवता येतं, हे पर्याय उपलब्ध आहेत. ते कसे आहेत हे समजून घ्या. त्याच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये स्टॅम्प ड्युटी 5 ते 7% राज्य सरकारची आहे, रजिस्ट्रेशन 1% आहे, अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर जीएसटी 5%, रेडी टू मूव्ह असेल तर या ठिकाणी तुम्हाला 0% जीएसटी त्या ठिकाणी आहे, हे लक्षात आहे. त्याच्या बाबतीतनं विक्री जर ज्यावेळेला तुम्ही करायला लागतात 2 वर्षाच्या आत करायला तर शॉर्ट टर्म गेन मध्ये येतं आणि मग जे तुम्ही या ठिकाणी इन्कम टॅक्स स्लॅब आहे त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स लागतो. पण 2 वर्षाच्या नंतर जर तुम्ही विकायला गेलात तर तुम्हाला 20% टॅक्स आहे, हे लक्षात घ्या. आणि 12.5% या ठिकाणी 20% विथ इंडेक्शन आहे आणि 12.5% विदाउट इंडेक्शन आहे, 2024च्या बजेट प्रमाणे लक्षात घ्या. रेंट जे तुम्ही कमवता त्याच्यावर 30% स्टँडर्ड डिडक्शन आहे, लक्षात. स्लॅब रेट त्याच्यानंतर लागतं. त्यानंतर या ठिकाणी 54 आणि 54F मधलं टॅक्स एक्झम्पशन काय, एक घर विकून दुसरं 2 वर्षात घेतलं तर टॅक्स माफ आहे. म्हणजे हे घर आहे ते विकलं आणि त्या 2 वर्षात तुम्ही दुसरं घर घेतलं तर तुम्हाला जो काही या ठिकाणी कॅपिटल गेन तिथला होता तो माफ आहे, हे माहित असायला पाहिजे आपल्याला, हे लक्षात घ्या. एक्झम्पशन जे आहेत ते म्हणजे तुम्हाला तुमचे व्यवहार करत असताना या टॅक्सेशनचे स्लॅब देखील माहीत असायला पाहिजेत. बीकॉमचे विद्यार्थी असतील तर त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून माहीत होईल, लक्षात. पण तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इतर क्षेत्रातले असणारे विद्यार्थी, कॉमर्स बरोबर असणारे, त्यांनी देखील प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार समजून घेणं आणि आज थोडी माहिती झाली तर पुन्हा या ठिकाणी जाणून घेण्यासाठी एआयचा वापर करणं, पुस्तकं रेफरन्स करणं, एक्सपर्टचं ओपिनियन घेणं, या गोष्टी तुम्ही करू शकता, हे लक्षात त्याच्या तिथनं. तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही ज्या वेळेला उत्पन्न मिळवायला शिकता, मित्रांनो लक्षात घ्या, आपण चर्चेचे जे काही विषय निवडलेले आहेत, सकाळची सुरुवात करत असताना 6:55ला तुम्ही येताना पहिल्या 20-25 मिनिटांमध्ये आपण चर्चा काय करतोय की माझी समृद्धता वाढेल कशी, म्हणजे मला उत्पन्न मिळवायचं आहे, ते मिळवलेल्या उत्पन्नाला सुरुवातीलाच मी तर काम करेनच पण माझ्याबरोबर मी मिळवलेला पैसा देखील वेगवेगळ्या मार्गांनी माझ्यासाठी काम करायला लागला पाहिजे, मी मिळवलेलं ज्ञान माझ्यासाठी काम करायला लागलं पाहिजे. तर या पद्धतीची एक थॉट प्रोसेस तुमची डेव्हलप व्हावी यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. आणि 100% जे काही या ठिकाणी आज 36 जण आपण आहोत, हे लक्षात घ्या. 36 जणांच्या मध्ये थोडाफार बदल या निमित्तानं होऊ शकतो. मी तुम्हाला हेही सांगितलं की या निमित्तानं दररोज नवीन विषय मला शिकायला मिळतात. मी तुमच्या समोर मांडत असताना तुम्हालाही काही गोष्टी नवीन शिकायला मिळत आहेत. आणि या 20-25 मिनिटाच्या नंतरची दिवसाची सुरुवात होते. दिवसभर कुठेतरी हे विचार आपल्या डोक्यामध्ये येत राहतात, कुठेतरी आपण नोटिंग करतो आणि या नोटिंगच्या माध्यमातून आपल्याला या पद्धतीच्या विचारांची, चर्चेची सवय लागायला लागते. तर या चर्चा आपल्या घरामध्ये होत नाही आहेत तर त्या व्हायला पाहिजेत, याच्यावर चर्चा व्हावे या उद्देशानं आजचं हे सत्र घेतलं. आजच्या सत्रामध्ये सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानत असताना 2 गोष्टी मला महत्वाच्या सांगायच्या त्या अशा की तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या ठिकाणी या सगळ्या घडामोडींचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम जो आहे, हा परिणाम देखील या ठिकाणी वाचता यायला पाहिजे, त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. आपले राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबरच एक अत्यंत चांगले या ठिकाणी विश्लेषक आहेत. म्हणजे ज्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव वाढत होते त्यावेळेला त्यांनी मांडलेले या ठिकाणी विश्लेषण, त्यांचे या ठिकाणी स्पष्टीकरण, हे तुम्ही अभ्यासू शकता. अनेक तज्ज्ञ मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा अभ्यास करू शकता. फक्त रीलवर विसंबून राहू नका, हे लक्षात घ्या. रीलमध्ये येऊन या ठिकाणी बऱ्याच वेळेला लोकांचा प्रयत्न काय असतो की तुम्ही कसे मूर्ख आहात हे सांगण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यात करतात. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे वागत होता ते सगळं चुकीचं आहे आणि मी जे सांगतोय ते अगदी बरोबर आहे, हा जो प्रयत्न असतो त्याचं कारण लक्षात घ्या की काही प्रिन्सिपल जे मॅनेजमेंटमध्ये वापरले जातात इन्फ्लुएन्स करण्यासाठी, त्यातलं हे बेसिक प्रिन्सिपल आहे की समोरच्याला जर याची जाणीव करून दिली की तू काहीच कामाचा नाहीस, तुला काहीच नॉलेज नाही आहे, तर मग तो घाबरून जातो आणि तो आपल्याला फॉलो करतो. हे सर्वसाधारणपणे वापरलं जाणारं सूत्र आहे, लक्षात. याला बळी पडू नका.
म्हणजे कुठल्या तर रीलवर आलं म्हणून मी सोन्यामध्ये गुंतवणूक केली, रिअल इस्टेटमध्ये केली. मग कुठेतरी या ठिकाणी आपण रिच डॅड पुअर डॅड पुस्तक वाचतो. मग असेट म्हणजे काय आणि लायबिलिटी म्हणजे काय, ह्या आमच्या संकल्पना बदलायला लागतात. पण तेही मी पूर्ण वाचलेलं नसतं. ते ज्या देशामध्ये ते राहतात त्या देशातले टॅक्सेशन आणि आपल्या देशातलं टॅक्सेशन याचा माझा अभ्यास केलेला नसतो. आणि मग मी या ठिकाणी त्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं असं म्हणतात. असं होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही जी गोष्ट समजली, म्हणजे आज मी तुम्हाला सांगितलं, याचंही कुठेतरी क्रॉस व्हेरिफिकेशन करणं. माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल तर ते माझ्या लक्षात येऊन त्याने की सर तुम्ही हे सांगितलं होतं, पण तिथं हे अपडेट असं असायला पाहिजे. या गोष्टी मांडणं हे देखील गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.